आज सकाळपासून मी माझ्या मुलीच्या वाढदिवसाची तयारी करत होते. सजावट, केक, तिचे आवडते कपडे आणि प्रत्येक छोटी गोष्ट प्रेमाने जपून ठेवली. वाढदिवसाची सुरुवात आम्ही देवाच्या आशीर्वादाने केली. देवीची ओटी भरली आणि स्वामींच्या मठात दर्शनासाठी गेलो. मनात फक्त एकच प्रार्थना होती, माझ्या मुलीला नेहमी आनंदी, निरोगी आणि यशस्वी ठेव. दर्शन करून परत येताना रस्त्यात एक आजी भेटली. तिला शक्य ती मदत केली आणि तिचे आशीर्वाद घेतले. तिने माझ्या मुलीकडे पाहून मनापासून भरभरून आशीर्वाद दिले. त्या आशीर्वादाने मन अगदी भरून आलं. माझ्या मुलीला आनंदी पाहण्यासाठी मी मनापासून सगळं करत होते, कारण लहानपणी माझा वाढदिवस कधी साजरा झाला नव्हता. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला माझं हरवलेलं बालपण परत मिळाल्यासारखं वाटतं. माझ्या मुलीच्या रूपाने मी माझी अनेक अपूर्ण स्वप्न जगते आहे. हो, मी घरातली तिसरी मुलगी असल्यामुळे कधी काही स्वतःला नकोशी समजत होते. पण आज या सगळ्या आठवणींकडे पाहता मला दुःख नाही, उलट हसूच येतं. कारण माझ्या मुलीच्या आनंदात मला माझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर उत्तर मिळालं आहे. आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या परीला. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा.